काल आमदार PN पाटील साहेब सकाळी बाथरूममध्ये पडले आणि त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला। तातडीने त्यांच्यावर CT स्कॅन ही तपासणी करण्यात आली। त्याच्यामध्ये लक्षात आल्यानंतर तातडीनं त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। डॉक्टर बराले हे मुंबईवरून आलेले आहेत आणि येथील 2 न्यूरोसर्जन। शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर बाकीचे सर्व उपचार चालू आहेत। आज सकाळी 6:30 वाजता CT स्कॅन रिपीट केलेला आहे। तर मेंदूमधली सूज जी आहे ती कालच्या स्कॅनपेक्षा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे। अजून त्यांची परिस्थिती जी आहे आरोग्याची ती थोडीशी चिंताजनक आहे, परंतु कालपेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे। आपले सर्व प्रकारचे उपचार त्यांच्यावर चालू आहेत। सर्वांनी त्यांच्या आरोग्याकरता प्रार्थना करावी आणि हॉस्पिटलमध्ये कमीत कमी गर्दी करावी असं मी आवाहन करतो सर्वांना। साहेबांची तब्येत कशी आहे? कारण की बरेच मेसेज जे आहेत ते सोशल मीडियामध्ये व्हायरल होताना पाहायला मिळते। नेमकी सध्या साहेबांची तब्येत कशी काय? आज तारीख 20 सकाळी 11 वाजता आम्ही आताच डॉक्टरांशी चर्चा करून आलेलो आहे। साहेबांनाही आम्ही बघून आलो आहे। साहेबांची प्रकृती कालच्यापेक्षा स्थिर आहे। अजून त्यांची प्रकृती जरी नाजूक असली तरी कालच्यापेक्षा सुधारणा आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। सकाळीच त्यांचे CT स्कॅन्स आणि टेस्ट परत झालेत, तर कालच्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे। अजून त्यांची तब्येत आपल्याला स्टेबल आहे असं म्हणता येणार नाही, कारण कालच्यापेक्षा सुधारणा आहे असं डॉक्टरांनी म्हणले। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता साहेबांची प्रकृती सुधारा लागले असं आपल्याला सगळ्यांना सांगून साहेबांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी अशी मी सर्व लोकांना विनंती करतो। करवीरच्या समर्थकांना काय आव्हान? कारण तालुक्यातून आपल्या मोठ्या प्रमाणात जनता या ठिकाणी येत आहे, काय आव्हान करा? खरं तर काल रात्रीपासूनच आणि काल दिवसभर बरेचसेच आमच्या साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी इथं भेट दिली। मी बऱ्यापैकी लोकांना प्रयत्न करतो की त्यांना भेटून त्यांची समजूत काढावी। माझं एवढंच म्हणणं आहे की साहेबांची प्रकृती सुधारा लागली आहे, अजून नाजूक आहे, दक्षता आपण घ्यायला पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तरी पण ती सुधारत आहे आणि हे कुठल्याही अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता साहेबांची प्रकृती अशीच वाढत राहून चांगली व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करावी। PN पाटील साहेबांची प्रकृती कशी आहे, नेमकं काय मेडिकल बुलेटिन आपण देत आहे? नमस्कार, मी डॉक्टर बराले मुंबईहून आलो, न्यूरोसर्जन आहे। काल PN पाटील साहेब बाथरूममध्ये पडल्यावर त्यांना मेंदूच्या ह्याच्यात रक्ताची गाठ झालेली होती। त्याचं कालच्या काल ऑपरेशन झालेलं आहे। आज परिस्थिती कालच्यापेक्षा बरी आहे, पण अजूनही क्रिटिकल आहे। ICU मध्ये अजूनही ट्रीटमेंट चालू आहे त्यांची। स्टेबल आहेत पण अजूनही आउट ऑफ डेंजर आहेत असं नाही, अजूनही प्रयत्न चालूच आहेत। साहेबांशी आत्ताच आमचं बोलणं झालं आहे। साहेबांना पण आम्ही आता बघून काल जसं आपण ॲडमिट करताना प्रकृती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटींना तर सुधार आहे। अजून प्रकृती त्यांची स्थिर आहे आणि हळूहळू चांगली होत आहे। तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण गर्दी न करता साहेबांना आता ते आपल्या कुणाला भेटून देणार नाही जोपर्यंत डिस्चार्ज होत। त्यामुळे 7-8 दिवस तरी आता आपल्याला साहेबांना विश्रांती द्यायला पाहिजे। त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, चुकीच्या गोष्टींवर कोण विश्वास न ठेवता साहेबांची प्रकृती चांगली आहे। आज सकाळीच त्यांचा स्कॅन झाला आहे 6 वाजता। कालच्यापेक्षा चांगली आहे तब्येत असं डॉक्टरांचं आपल्याला सांगितलं। तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी आम्ही खाली असतो, जरा चुकीचा मेसेज सकाळपासूनही आला नाही। आपण काही विश्वास ठेवू लागला साहेबांची आज कालच्यापेक्षा आज चांगली आहे, सुधारणा होत आहे, फक्त हळूहळू व्हायला लागली। त्यामुळे जरा तब्येत एकदम व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागतो। डॉक्टर बराले म्हणण्याप्रमाणे सर्व